दिल्लीच्या सुलतानशाहीपैकी तुघलक वंश, या तुघलक वंशातील फिरोजशाह तुघलक याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. फिरोजशाह तुघलकचा कालखंड आहे इसवी सन 1351 ते इसवी सन 1388. या कारकिर्दीत त्याने काही प्रशासकीय व्यवस्था केल्या. पहिल्या भागात आपण त्याचं प्रारंभिक जीवन आणि राज्य विस्तार याच्याविषयी माहिती घेतली. मात्र या भागात शासकीय व्यवस्था याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बलबन असेल जो गुलाम वंशाचा सुलतान, बलबन असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल किंवा मोहम्मद बिन तुघलक असेल, या सुलतानांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासकीय व्यवस्था केल्या. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी जर करायला कोणी सुरुवात केली असेल तर ती म्हणजे फिरोजशाह तुघलकाने. फिरोजशाह तुघलकाने त्याची तर काटेकोरपणे अंमलबजावणी केलीच, पण त्याच्याशिवाय त्याने काही विभाग स्थापन केले. त्या विभागांची माहिती सुद्धा आपण ह्या पाठात घेणार आहोत. बलबनने एक विभाग स्थापन केलेला होता, दिवाने अर्ज, ज्याला सैन्य विभाग असं म्हणतात. आणि या सैन्य विभागाच्या प्रमुखाला अरीज ए ममालिक असं म्हणत दिवाने अर्जची स्थापना बलबनने केली. दुसरा एक विभाग होता दिवान ए मुस्तखराज. दिवान ए मुस्तखराज हा महसूल विभाग होता. या विभागाची स्थापना अल्लाउद्दीन खिलजीने केली. महसूल जमा करण्याचं काम दिवान ए मुस्तखराज हा विभाग करत असे. दिवान एक कोही हा एक कृषी विभाग होता. शेतीमध्ये सुधारणा करणे, शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सोयी पुरवणे. दिवान एक कोही हा जो विभाग होता, या विभागाची स्थापना मोहम्मद बिन तुघलकाने केली. फिरोजशाह तुघलकाने सुद्धा काही शासकीय व्यवस्था केल्या. त्याच्यामध्ये दिवान ए बंदगान, दिवान ए बंदगानची स्थापना फिरोजशाह तुघलकने केली. फिरोजशाह तुघलकच्या काळात गुलामांची संख्या सुमारे 1,80,000 झालेली होती. जे गुलाम होते त्या गुलामांना वेगवेगळ्या कलेचं प्रशिक्षण देऊन, सैनिकी प्रशिक्षण देऊन आणि त्या गुलामांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम देण्याचं काम हा दिवाने बंदगान हा विभाग करत होता. फिरोजशाह तुघलकने जी बेरोजगार लोक होती, बेरोजगार युवकांसाठी रोजगार दफ्तर हा विभाग स्थापन केला. त्यालाच रोजगार मंडळ असं सुद्धा म्हणतात. या दप्तरातून किंवा या रोजगार मंडळातून बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम करण्यात येईल. दारुल ए सफा, दारुल ए सफा हा चिकित्सालय विभाग होता. तर दारुल ए सफा हा चिकित्सालय विभागातून जी आजारी लोक होती, जे रोगी होते, त्यांना मोफत उपचार देण्याचं काम दारुल सफा हा विभाग करत असे. दिवान ए खैरात हा विभाग सुद्धा फिरोजशाह तुघलकने स्थापन केलेला होता. दिवान ए खैरातमधून जे विधवा स्त्रिया असतील किंवा विवाह योग्य ज्या मुसलमान मुली असतील किंवा गरजू लोक असतील, त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम दिवाने खैरात हा विभाग करत होता. आणि या विभागाची स्थापना फिरोजशाह तुघलकने केलेली होती. दिवाने इस्तिहाक, दिवाने इस्तिहाक हा विभाग निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचं काम करायचा. दिवाने खाना हा कारखान्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा विभाग करायचा. फिरोजशाह तुघलकने सुमारे 36 कारखाने निर्माण केलेले होते. या 36 कारखान्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम दिवाने खाना हा विभाग करायचा. आणि ह्या विभागाची स्थापना सुद्धा फिरोजशाह तुघलकने केलेली होती. फिरोजशाह तुघलकने सुमारे 300 नगरांची स्थापना केली. त्याच्यापैकी काही महत्त्वाची नगरे आपण बघूया. फितेहाबाद, जे की सध्या हरियाणामध्ये आहे, या नगराची स्थापना फिरोजशाह तुघलकने केली. फितेहाबाद. हिसार या नगराची स्थापना सुद्धा फिरोजशाह तुघलकने केली. फिरोजपूर हे पंजाबमध्ये आहे.
या फिरोजपूर नगराची स्थापना फिरोजशाह तुघलकने केली. दोन जी पुढची नगरे आपण पाहिली, हिसार आणि फितेहाबाद, ही दोन्ही नगरे हरियाणामध्ये आहेत आणि फिरोजपूर हे जे नगर आहे पंजाबमध्ये आहे. जौनपूर जौनपूर या नगराची स्थापना सुद्धा फिरोजशाहने केली. हे जौनपूर जे नगर आहे हे यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि एक फिरोजाबाद हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. या दोन नगरांची सुद्धा स्थापना फिरोजशाह तुघलकने केली. फिरोजशाह तुघलकने मेरठ आणि टोपरा या दोन ठिकाणचे अशोक स्तंभ त्यांनी तिथून काढले आणि दिल्ली येथे आणले आणि मेरठचा अशोक स्तंभ आणि टोपराचा अशोक स्तंभ या दोन अशोक स्तंभाची स्थापना फिरोजशाह तुघलकने दिल्लीला केली. फिरोजशाह तुघलकने आपल्या कारकिर्दीत बंधारे आणि कालवे बांधले. त्या कालव्यांची थोडीशी आपण माहिती बघू. पहिला कालवा त्याने बांधला सतलज नदीपासून ते दिपालपूरपर्यंत, हा कालवा बांधला. या कालव्याला त्याने रजब कालवा असं नाव दिलं. त्याच्या वडिलांच्या नावावरून रजब कालवा असं या कालव्याला नाव दिलं. सतलज नदीपासून ते दिपालपूरपर्यंत. यमुनापासून सिरपूरपर्यंत दुसरा कालवा बांधला. याला उलुग खान असं नाव देण्यात आलं. सिमोरपासून तर हान्सीपर्यंत तिसरा कालवा बांधला आणि घग्गर नदीपासून ते सिरमूर येथपर्यंत हा कालवा बांधला. यमुना नदीपासून ते फिरोजाबाद पर्यंत एक कालवा बांधला. असे 5 कालवे फिरोजशाह तुघलकने आपल्या कारकिर्दीत बांधले. त्याची विशेष कार्य काय आहेत? त्या विशेष कार्यामध्ये फिरोजशाह तुघलकने 300 नगरांची स्थापना केली, 40 मशिदी बांधल्या, 150 पूल बांधले, 1200 बागा बांधल्या, 100 सार्वजनिक स्नानगृहे बांधली, 50 बंधारे, 150 विहिरी, 100 दवाखाने, 10 स्तंभ अशी त्याने आपल्या साम्राज्यामध्ये काही निर्माण कार्य केली. फिरोजशाह तुघलक हा असा पहिला सुलतान होता की त्याने हिंदू धर्मग्रंथांचा अनुवाद फारसीमध्ये केला. वेद असतील, पुराणे असतील, यांचा अनुवाद फिरोजशाह तुघलकने फारसी भाषेत केला. हा पहिला सुलतान की ज्याने हिंदू ग्रंथांचा अनुवाद फारसीमध्ये केला. फिरोजशाहच्या आत्मचरित्राचं नाव आहे फुतुहात ए फिरोजशाही. हे त्याचं आत्मचरित्र आहे. फिरोजशाह तुघलकने आपल्या कारकिर्दीत शिके चालवले. त्या शिकेना नाव आहेत बीख आणि अधा असे 2 प्रकारचे शिके या फिरोजशाह तुघलकने आपल्या कारकिर्दीत चालवले. फिरोजशाह तुघलकच्या काळातच एक प्रसिद्ध इतिहासकार बर्नी, या बर्नीने फिरोजशाह तुघलकवरती 2 पुस्तके लिहिली. तारीख ए फिरोजशाही आणि फतवा ए जहानदारी, ही 2 पुस्तके बर्नीने लिहिली. प्रसिद्ध इतिहासकार 2 आहेत, हेनरी एलियट आणि एल्फिन्स्टन. हे 2 प्रसिद्ध इतिहासकार फिरोजशाह तुघलकला सुलतानशाहीतील अकबर असं म्हणतात, कारण अकबरासारखीच त्यांनी चांगली कामं केली. म्हणून हेनरी एलियट आणि एल्फिन्स्टन हे जे 2 इतिहासकार आहेत, ते 2 इतिहासकार फिरोजशाह तुघलकला सुलतानशाहीतील अकबर असं म्हणतात. या फिरोजशाह तुघलकचा मृत्यू इसवी सन 1388 मध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर गयासुद्दीन तुघलक द्वितीय हा सुलतान झाला. परंतु या सुलतानामध्ये आपापसामध्ये बंडे व्हायला लागली, लढाई व्हायला लागल्या आणि थोड्याशाच कालावधीनंतर मात्र एक अमीर होता खिजर खान.
या खिजर खानाने बंड केलं आणि इसवी सन 1413 मध्ये खिजर खानाने दिल्लीच्या सुलतानपदी सय्यद वंशाची स्थापना केली आणि येथून तुघलक वंश समाप्त होतो आणि त्याच्यानंतर सय्यद वंश सुरू होतो.